होते. स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यावर मोती तयार होते. स्वाती नक्षत्रात पावसाचा थेंब शिंपल्यात पडल्यावर मोती तयार होते. नात्याचे सुद्धा तसंच असतं. एक एक मोती गुंफत सुंदर माळ तयार होत असते. एक एक मोती गुंफत सुंदर माळ तयार होत असते. मोती कुठून आले हे सगळे मोती कुठून आले हे आपल्यास माहीत नसते. मोती कुठून आले हे आपल्यास माहीत नसते, पण एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते. एकत्र होऊन सुंदर मोत्याची माळ होते. मोती कुठून आले ते आपल्यास कळत नसतं. परत एकदा वाचते हे सगळं आपल्यासाठी. मोती कुठून आले ते आपल्यास माहीत नसते, पण एकत्र येऊन सुंदर मोत्याची माळ होते. नातं तसंच असतं. सुंदर अनामिक अप्रतिम. सुंदर अनामिक अप्रतिम. गळ्यात मोत्याची माळ सुंदर दिसते. मोत्याची माळ सुंदर दिसते. देवाच्या किंवा मनुष्याच्या गळ्यात असो, मनुष्याच्या गळ्यात असो किंवा देवाच्या गळ्यात असो, सुंदर दिसते. मोत्याच्या माळेस गुंफून एकत्रित ठेवायला दोरा असतो. मोत्यांच्या माळेस गुंफून ठेवायला एकत्रित दोरा असतो. ओढली तर तुटून मोती विखरून जातात. नात्याची माळ पण तशीच असते. अधिक ताणले तर विखरतात आणि तुटतात. आयुष्य एकदाच मिळालेले आहे. मात्र नात्याच्या माळेला आपण जपायला हवे. धन्यवाद. आणि आता हा सगळ्यांसाठी तुम्हाला एक शेर आहे बघा. सप्तसुरांची मैफल आहे. हुजूर ही गझल आहे. धन्यवाद.